कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती काय बोल, कोणी काय केलं आता? नाही, कुणी बी काय बी नाही केलं। मग कशाला आलीस? नाही म्हणजे तुम्हाला असं वाटेल कम्या फक्त इकडे येते ते तुमचं कान भराई येते। ते मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं बोल, पावड पसर लावू नको, मुद्द्याचं बोल। काय नाही, थँक्यू म्हणायचं होतं। थँक्यू कशाला? फक्त तुमच्यामुळे ताईचं अस्तित्व वाचलं बघा या घरातलं। कारण आज जी परंपरा बदलली असती का नाही तर हळूहळू समजच बदललं असतं बघा या घरातलं। फक्त तुमच्यामुळे झालंय। असं कसं? मी आहे त्यावर काय बदलत नाही इथलं। त्यांनी तुम्हालाच बदललं म्हणजे? मला मी बदललो म्हणजे कळलं नाही मला। नाही नाही, ते चुकून गेलं तोंडात। काय नाही काय नाही, थांब 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 थांब, चुकून गेलं तोंडात तर मग त्याच तोंडाने मला सांग काय चाललंय तुझ्या मनात, इसकडून सांग बरं। अहो अधिपती, म्हणजे मला असं म्हणायचं होतं का शेवटी किती बी काय बी झालं तरी रक्ताची नाती रक्तातच जातात हो। म्हणजे ज्या बाईनं तुम्हाला जन्म दिलाय तुम्ही बी जाणार की हो त्यांच्याच बाजूला, म्हणजे तुमचं मन बी पागळणारच की हो। मग माझ्या ताईचं कसं होणार सांगा बरं? हो, जिनं तुम्हाला जग जिंकाय शिकवलं, जिनं तुम्हाला जग मानलंय, तिच्या जगातनं तुम्ही गेला असतं तर कसं करायचं? हेच ओळखलं का मला? हा, असं असतं तर आई साहेबांनी एवढं शोधलं असतं काय, जंग जंग पछाडलं असतं? आमच्यासाठी आमची आई एकच आहे, त्या म्हणजे आमची आई साहेब। वय अधिपती, आता मला पटलं बघा। म्हणजे शंका आली म्हणून विचारलं, बरं आता मिटली बरं का शंका, आता काय बी नाही। आता फक्त एकच वाटतं, ताई या घरला परत येऊ दे। येणार, त्या लवकरात लवकर घरला येणार, बघ तू। अधिपती तुमच्या तोंडात साखर पडू। पर तुम्ही सांगा, जर ताई परत आली आणि तिनं या चारूबाईला पाहिलं तर तिला कसं वाटेल हो? तिच्या मनाला किती वेदना होत्याल सांगा की। माझ्या ताईनं जीवाचं रान केलं हो या घरासाठी। हो, तिनं बाग फुलवली आणि कुणीतरी दुसरीच बाई येते आणि त्या बागाला वनवाला होती। हे बघितल्यावर ताईला कसं वाटेल सांगा की? ती चारूबाई का नाही, मला वाटतीच बघा मोड्यावरचं लोणी खाणारी। ताई तिला बघून परत घर सोडून गेली तर? अशा बरं घर सोडून जातील? एकदा आई साहेब फक्त घरात येऊ दे, मग किल्ल्याचे दरवाजे बंद, परत कुठं जाऊन देत नसतो मी मग त्यासनी, समजलं ना? मग किती बी गनिम येऊन देत, पहिला वार त्यासनी माझ्यावर करावा लागेल आणि मग मी सुट्टी देत नसतो, बघूया कोणाची हिंमत आहे। हो, पर अधिपती गनिम तर हितलेच आहेत किंवा घरातले। म्हणजे बघा, तुम्ही त्यासनी काय बोलाय गेले तर बाकीची नाती तुटतील की? तुटून देत की मग। ज्यासनी आई साहेबांची पर्वा नाही त्यांची पर्वा मी करत नाही, लक्षात घे। तर माणसं जोडणाऱ्या ताईला हे पटेल का हो नाती तुटलेली? मला कवा कवा त्याच भ्या वाटतंय, त्यांनी आयुष्यभर माणसं जोडायला शिकवलं, त्यांच्यामुळे जर माणसं तुटली तर ते त्यासनी पटेल का? आई साहेबांनी त्रास नाही व्हायला पाहिजे त्या गोष्टीचा। ते आपण का नाही असे उसावणी आहेत बघ आई साहेब, वरनं जरी टणक वाटलं तरी आतनं एकदम गोड। सगळी माणसं त्यांना असे जवळ पाहिजेत कायम। काही काही लोकांना तेवढं दिसत नाही ना, वरतं दिसतं टणक आहे, ऊस काठीवानी तेवढंच दिसतंय। अरे पण तो माणसांचे ताण वागवतोय, तृप्त करतोय, जाऊ ते बोलण्यात काय अर्थ नाही। पंचगंगेचं पाणी काय निर्मळ, तशा आई साहेबच येतील, त्या येणार घरला, तू टेन्शन घेऊन उभं, आणि मी आहे ना तोवर त्यांच्या केसाला धक्का लागू देणार नाही आयुष्यभर। काय काळजी करू नको, जा तू जा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।